उत्तर दिल्या त्याप्रमाणे 5% आरक्षणाच्या बाबतीमधला निर्णय आपण घेतलेला आहे। जुना माझं असं म्हणणं आहे की नोकरी संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय आणि नॅशनल लेवलवर जो खेळाडू त्या ठिकाणी प्रावीण्य गाजवतो त्याला मेडल मिळतं, त्याला आपण नोकरी देण्याच्या बाबतीमध्ये प्राधान्य देणार असं ठरलेलं आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारी भरतीच बंद आहे, त्यामुळे 5%ची त्यांची भरती कधी होणार? 18 पासून 54 आता जागा रिक्त आहेत, त्या 54 जागा रिक्त आहेत त्याप्रमाणे आता 2024 पर्यंत किती जागा आता त्या खेळाडूंची नाव आपल्याकडे उपलब्ध आहे, किती जागा आहेत आणि त्या कधी भरणार? एक। दुसरं, गरीब लोक असतात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला जायचं म्हटलं तरी पैसे नसतात, कोणाकडून तरी डोनेशन गोळा करतात। राज्य सरकारच्या वतीने इतर राष्ट्राप्रमाणे या खेळाडूंना त्या आपलं नैपुण्य दाखवण्यासाठी आपण तशा प्रकारचं जे काही अनुदान देतो त्यात वाढ करून आपण त्या प्रकारे प्रोत्साहित भत्ता देणार का?